नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, शेवयाच्या टिफिनची घाई गडबड आहे. आज मी काय बनवलं ते दाखवते. त्याला ना छोलेची भाजी बनवली आणि चपाती. तर छोलेची भाजी झटपट कुकरमध्ये पटकन होते म्हणून कुकरमध्ये लावली. तर आता त्याचा डब्बा पॅक करते आणि इथे संजय पण नाही आहे, त्याच्यामुळे मलाच त्याला फटाफट रेडी करायचं आहे. तर इथे त्याला पटकन आंघोळ करून आणले, त्याचं आवरून देते. टिफिन पण पॅक करायचं आहे, थंड व्हायला ठेवला आहे. त्यानंतर त्याला स्कूलला लावते. तर स्कूलला जाईपर्यंत जराशी घाई असते, त्यानंतर मग रिलॅक्समध्ये केलं तरी काय नाही, पण त्याला वेळेत सगळं झालं पाहिजे. आज त्याला एकच टिफिन दिला आहे आणि कॅन्टीनमध्ये पैसे दिले ते काहीतरी खा म्हणून, कारण त्याला आज बाहेरचं खायची इच्छा होती म्हणून तो म्हणला मम्मा मला पैसे दे, मला कॅन्टीनला जायचं. मग एक टिफिन दिला, त्याचा आवरला. व्हॅलेंटाईन डे तुम्ही कसं सेलिब्रेट केला ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर चला, मी गावाला गेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट भेटत आहेत. आता मी आली आहे, तर आता तुम्हाला वेळेत रेग्युलर व्हिडिओ भेटतील. तर चला, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका. हां, आता चाललोय मी ऑफिसला सकाळी 7 वाजता. हो हो, फारच लवकर चाललंय. बरं, एक गोष्ट विचारताय. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. बर, चालतंय. हो, लवकर या. बाय. नमस्कार मंडळी. तर ना, तुम्ही आता स्टार्टिंग बघितली, त्याच्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसानंतर भेटते, कारण तो व्हॅलेंटाईनचा डे असंच गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हळदी कुंकू केलं, तो एक सेपरेट काल तुम्हाला व्हिडिओ भेटला. तर आज आहे त्याच्या नंतरचा नेक्स्ट डे. तर चला, पहिल्यांदा चहा घेते आणि तुमच्याशी गप्पा मारते. हा, काही ना हे दिलं ते बघा, गोड गोड बोला. तसले चिनी मातीचे कप आणले होते, पण तुम्ही कुठे वापरता म्हणून तुम्हाला प्लेट तसे कप दिले. ते तुम्ही छापायचा तसे. हा तुम्हाला बरं, मला आपलं भाजी बिजी काढून म्हणूनच दिलं. हेच होते गेल्या वर्षी. हो, हेच होते. उरल्यात, बऱ्याच उरल्या होत्या. होतेच की बरं. हा, का झालं का? झालं ना. घेतलं. काय बोलायचंय? काय झालं का? हो. बर, वडापाव खा. खायचं खायचं अजून चालते. गरम करायला होते. हो, चालेल. नमस्कार मंडळी. तर ना, मी जी माझी सिच्युएशन तुमच्यासोबत 2-3 दिवसाच्या व्हिडिओ खाली शेअर केली होती ना, तिथे भरपूर सारा कमेंट्स आल्या की आमच्यासोबत पण असं कधी कधी होतं. कोणी तर आता त्या फेजमधनं चालू आहे. तर म्हटलं थोडंसं तुम्हाला पण सांगावं. मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंच आहे. एकटं राहू नका, सगळ्यांशी बोला. जेवढं म्हणजे जे तुम्हाला करावंसं वाटत नाही तेच उलट तुम्ही करा. कोणाशी बोला वाटत नसतं, पण त्यावेळी सगळ्यांशी बोला. फॅमिलीला वेळ द्या, सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करा, त्यांना खूप बरं वाटतं. त्यासोबत ना तुम्ही थोडंसं म्युझिक किंवा मग नामस्मरण करा, किंवा टीव्हीवर मोबाईलवर तुम्ही भक्तिगीतं हे ते ऐकू शकतात. जे मी केलं आणि ज्यातून मी बाहेर पडले हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि त्यातनं भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या की तू स्वामींचा तारक मंत्र लावत जा आणि तो रोज ऐकत जा, त्यासोबत स्वामींचा जप करत जा. आणि मला ना आपला एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचं नाव घ्यायला खूप आवडेल, बार्शीच्या उज्ज्वला मॅडम. तर त्या ना खूप वर्षापासून व्हिडिओ बघतात आणि त्यांनी मला त्यांची मुलगीच मानले. नेहमी त्यांचा फोन वगैरे पण असतो मला. तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि लगेच मला स्वामींचा तारक मंत्र पाठवला आणि हे तू रोज ऐकत जा असं सांगितलं. आणि फोन करून त्या मला ओरडलं. मग माझ्याशी काय बोलली नाही, बोलायचंच ना. तर मला असं त्रास द्यायला नको वाटतं, त्याच्यामुळे मी कोणाला फोन केला नव्हता. पण मी ह्या सगळ्यातून बाहेर पडले. तुम्ही पण जर ह्या सिच्युएशनमध्ये असाल तर सगळ्या फॅमिलीला वेळ द्या, सगळ्यांशी बोला, त्यासोबत स्वामींचा तारक मंत्र ऐका. परत अजून तुम्हाला भक्ती घेतं, तुमचा ज्या देवावर विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्या देवाचं तुम्ही थोडंसं नामस्मरण करा किंवा त्यांचे म्युझिक वगैरे ऐका. ह्या सगळ्यातून बाहेर पडायला तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी ना आम्ही काही सेलिब्रेशन वगैरे केलं नाही, कारण आम्ही आदल्या दिवशी सेलिब्रेशन केलं होतं 13 तारखेला. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. मी काय केलंय 15 तारखेचा ना आधी व्हिडिओ टाकलाय हळदी कुंकवाचा, किंवा मग हा टाकेल, अजून आयडिया नाहीये, बघू जा त्या वेळेला. तर
आम्हाला माहिती होतं कारण 14 तारखेला संजना मीटिंग होती आणि ते ना धाराशिवच्या बाहेर जाणार होते आणि सकाळी लवकर जाणार होते, रात्री उशिरा येणार होते, म्हणून सेलिब्रेशन वगैरे काही होणार नाही असं माहिती होतं. त्याच्यामुळे मग मी रिक्वेस्ट केली होती की आपण 13ला तरी जाऊया ना. तर म्हणूनच आम्ही सोलापूरला गेलो होतो. थोडंसं फिरलं, बाहेर खाल्लं पिल्लं आणि थोडंसं चेंज प्रत्येकालाच हवा असतो. खूप दिवस झाले असं आम्ही ना तिघं कुठे बाहेर गेलो नव्हतो. त्या दिवशी मग थोड्या वेळासाठी गेलो आणि मग संजयने मला व्हॅलेंटाईन गिफ्ट पण दिलं आणि आम्ही त्या मिस्टर DIY शॉपमध्ये गेलो होतो. मला नव्हतं माहिती तिथे झाले म्हणून. मला ना पर्स घ्यायची होती, खूप दिवसाची स्लिंग बॅग घ्यायची होती. माझ्या जी होत्या ना 1-2 त्या जराशा खराब व्हायला लागल्यात आणि मला स्लिंग बॅग खूप आवडतात कारण लोकल इथे कुठे जायचं असेल ना ते बरं पडतं अडकवायचं जायचं, कारण मोबाईल असतो, थोडेसे पैसे हे ते कॅरी करावे लागतात. त्याच्यामुळे स्लिंग बॅग बऱ्या पडतात लोकलला फिरायचं असेल तर, त्याच्यामुळे घ्यायचीच होती ती. शोधत शोधत आम्ही त्या शॉपपर्यंत गेलो आणि तिथून मग थोडंसं शॉपिंग केली. तिथे हे एक घेतला मी फेस रोलर मसाजसाठी. तर अशा प्रकारे आजकाल तुम्ही खूप ठिकाणी ह्याला बघत असाल. फेस रोलर फेसची मसाज करण्यासाठी उपयुक्त आहे. दिवसात ह्यानं तुम्ही, हे काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, मी जस्ट आणलाय म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. छान टूल आहे फेस मसाजसाठी. पण ना तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे असतील ना तर मी सजेस्ट करेल की तुम्ही नका वापरू किंवा मग केअरफुली वापरा, कारण ह्यानं मसाज करताना ना ते पिंपल्स आहेत दबल्या जातील. आता इथे मला आलाय ना, मला खूप त्रास झाला मी मसाज करताना. तर खूप छान टूल आहे. दिवसात 2दा यूज करायचं आहे. जस्ट तुम्ही क्लीन करून यूज करू शकता किंवा अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा बर्फात डीप करून ठेवायचं. कसंही करून तुम्ही हे क्लीन करून घ्यायचं आहे जस्ट. आणि फेसला तुम्ही सिरम, मसाज, क्रीम तुम्ही काही यूज करत असाल किंवा जस्ट मॉइश्चरायझर लावून पण तुम्ही यानं मसाज करू शकता. दिवसात 2दा केल्यानं खूप छान फायदा होतो. आणि जसं जसं आपलं एज वाढायला गेला तसं तसं आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स वगैरे यायला सुरुवात होते आणि मग थोडं मसाज वगैरे केल्यानं आपलं ना स्किन आहे ती टाईट राहायला हेल्प होते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हे घेतले. तर जस्ट आपल्याला असं अपवर्ड डायरेक्शनने यानं मसाज करायची आहे. नेकवर करायची आहे, चिकवर करायची आहे, फोरहेडवर करायची आणि आईज खाली आपल्याला जस्ट अशी मसाज करायची ह्या टूलनं. आणि बाकीकडे आपल्याला अशा अपवर्ड डायरेक्शनने मसाज करत चालायचंय. मला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. आजकाल ऑनलाईन पण भरपूर सारा ठिकाणी हे पाहायला भेटतं, शॉपमध्ये पण भेटतंय. मस्त टूल आहे म्हणून सांगतेय. हे एक घेतलं. त्यानंतर तिथनंच हे शिवायसाठी ब्रश घेतला आणि माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट टॅन आणि ही स्लिंग बॅग. तर अशा प्रकारे ब्लॅक कलर माझ्याकडे नव्हता आणि सध्या ना मला पर्सचं एवढं वेड लागले पर्स कलेक्शनचं, पण हिची गरज होती त्याच्यामुळे घेतली. अशा प्रकारची आहे. मला वाटतं पॅन्टलूनमधून ना घेतली मी सोलापूरला. जस्ट ओपन केल्यानंतर हा एक मोठा कप आहे, आतमध्ये पॉकेटसाठी छोटूसा आणि जस्ट हे असं पॅक करायचं आणि इतकं छोटूशी आहे पण खूप सुंदर आहे. मला किती दिवसाची घ्यायची पण ना इथे काही जास्त छान भेटत नाही, त्याच्यामुळे सोलापूरला गेल्याशिवाय भेटणार नाही माहित होतं. मग तिथं घेतलं आणि म्हटलं चला माझं हे व्हॅलेंटाईन गिफ्ट झालं. तर काही ना काय फायदा कुठे कुठे गेल्यानंतर होतोच. तर व्हॅलेंटाईन डे असं सेलिब्रेशन आम्ही काही केलं नाही कारण संजय खूप उशीर आले त्याच्यामुळे, आणि शिवायचा अभ्यास पण होता त्या दिवशी जरा जास्तीचाच, त्याच्यामुळे सेलिब्रेशन काहीच नाही. आम्ही घरीच होतो पूर्ण दिवस. मी शिवाय संजय उशिरा आले. त्या दिवशी काही झालं नाही. त्यांनी मला हे आदल्या दिवशी गिफ्ट दिलं आणि मला ना त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घ्यायचं आहे. त्याच्यावर मी एक मस्त व्हिडिओ पण बनवणार आहे. माझी इच्छा होती आम्ही ते व्हॅलेंटाईन डे दिवशीच घ्यावं, पण त्या दिवशी ना घेणं झालं नाही कारण त्यांना वेळ नव्हता आणि ते त्या गिफ्टसाठी प्रिपेअर नाही आहेत. त्यांच्या मी खूप मागे लागले की मला हे तुमच्यासाठी घ्यायचंय. पण असं असतं ना, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स फक्त हजबंडच देतात. तसं आमच्याकडे म्हणजे एक्सपेन्सिव्ह काही असेल ना त्यांनीच मला द्यायचं, मी त्यांना देऊ शकत नाही कारण ते माझ्याकडनं जास्त काही घेत नाहीत. पण मी ठरवलंय की मला हे त्यांच्यासाठी करायचंय. तर चला लवकरच मी ते घेईल त्यांना आणि हे सगळं दाखवायचं होतं.
शिवाय आला आत्ताच स्कूलवरनं. आता त्याला अबॅकसला सोडते आणि मला ना थोडंसं हेअर कलर करायला जायचं आहे, कारण खूप असे व्हाईट 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 हेअर्स झालेत. जास्त दिसत नाहीत कारण ते आतमध्ये आहेत, पण ना असं केलं ना ते सगळं दिसायला जास्तीचंच दिसायला लागलंय. म्हणून म्हटलं आज जरासा वेळ आहे तर हेअर कलर पण करावं. आणि तसंही मला उद्या परवा एका लग्नाला जायचं आहे, त्याच्या आधी हे सगळं करून घ्यावं. हेअरकट वगैरे काही करणार नाही आहे, तसंही हेअरकट करून खूप दिवस झालेत, वर्ष होत आले, पण आणखी मी पाहिलं तर हेअर्स खराब नाही आहेत, त्याच्यामुळे असंच ठेवणार आहे. आणि भरपूर सारे कमेंट्स येतात तुझा हेअरकट कोणता आहे, तर स्टेप विथ लेअर हेअरकट होता. आता जरा खराब झालाय, पण अजून 1-2 महिने ठीक आहे. थोडेसे लॉंग केस होतील आणि सध्या मला आता असं वाटतं थोडेसे लॉंग ठेवावेत, तर बघू नंतर. चला मग आता शिवायला मी क्लासला पण सोडते आणि माझं हेअर रुटीन करून येते. फक्त काय म्हणतात ना टचअप करणार आहे. मला वाटतं मी फक्त जेवढे इथे समोरच करावं, खाली वगैरे नाही. बघू आता तिथे गेल्यानंतर ठरवूया कसं होतंय काय होतंय. तर चला आधी जाऊन येते आणि माझं गिफ्ट कसं वाटलं सांगा. आणि चलो ना हा मी परत यूज करताना तुमच्यासोबत शेअर करेल कसं आहे काय. तर चला आता हे सगळं ठेवून देते. शिवायसाठी एक ब्रश घेतला होता. माझी पर्स कशी वाटली नक्की सांगा. ब्लॅक कलर माझ्याकडे खूप दिवस झालं नाही आहे आता सध्या यूजमध्ये, म्हणून म्हटलं चला ब्लॅक कलर घेऊया. आणि चला आज हीच बॅग घेऊन बाहेर पडते. माझी फर्स्ट बुक संपली आणि सेकंड बुक 1 महिन्यापासून झाली. चालेल चला जाऊया. हा काल 1 महिना झालता, आज बर चालेल. चला तर आम्ही चाललोय. आणि ना कालचं सगळं डेकोरेशन तसंच ठेवलंय. अजून 1-2 जण राहिले तर हळदी कुंकवाला, आज आले तर येतील. आणि गाईस तुला सांगू का, एक दिवशी मी डॉक्टर कडे गेलतो तेव्हा माझं होतं काय वेट काय होतं माझं डॉक्टर कडे 20.4 आणि दुसऱ्यांदा गेलो तेव्हा 20.3. मी मग डॅडीला जोक मारला की आज मी 1 दाणा कमी खाल्लाय. आदल्या दिवशी रात्री मी नेलं तर वजन काहीतरी 100 ग्रॅम जास्त भरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलं तर कमी भरलं. घरी येऊन म्हणतो मी आज जेवण करून नव्हतो ना गेलो. तर चला पर्स दाखव. तर हे बघा मम्मीची पर्स किती फॅशन आहे. आणि तुम्हाला सांगू मला बी एक ब्रश आणलाय नवीन. हो दाखवलं. चला आता उशीर झालाय बच्चा, चल बरोबर. बरं स्कूटीची चावी मला लॉक लावायचं ना पहिले. चला आधी शिवायला सोडते, मग मी माझं पार्लरमध्ये जाते आणि येताना परत शिवायला घेऊन येते. मला ना हेअर कलर करायचं बच्चा, तुला सोडून पुढे जाते आणि येताना तुला घेऊन येते. सगळं क्लीन झालंय, जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे सगळं झालं, किचन क्लीन करून ठेवलं म्हणजे सकाळी सोपं जातं शिवायला, टिफिन बनवायला. तर चला आता झोपायची वेळ झाली, लाईट वगैरे सगळं बंद करते. शिवाय इथं झोपलाय, आता त्याला आत न्यायचे उचलून आणि शिवायला आत उचलून न्यायचे. तुम्हाला मी हेअर कलर दाखवते. मी गेले होते रूट टचअप करायला, पण ना केसांना मी काहीच केलं नव्हतं. हायलाइट्स केले होते त्याच्यानंतर, आणि हायलाइट्स करून मला वाटतं हायलाइट्स मी थायलंडला जाण्याआधी केलं होतं, आणि त्याच्यानंतर केसांना रूट टचअप वगैरे काहीच नाही. माझे जास्त व्हाईट हेअर नाही आहेत, फक्त इथे ना थोडे थोडे किंवा आतून असं व्हाईट व्हाईट झालेत. आणि ज्यावेळेस मी असं घेते ना त्यावेळेस ते दिसत पण नाही, पण ना कधी कधी असं केलं काय तर थोडेफार दिसायला लागले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं टचअप करून यावं. पण तिथं गेले आणि मग ते बोलले की टचअप होऊ शकत नाही, कारण जो तो व्हाईट हेअर आहे ना तो खालपर्यंत आलाय, टचअप फक्त
इतक्या भागामध्ये असतो, कारण ते स्टार्टिंगचे जे केस यायला सुरुवात होते ना त्याच्यासाठी टचअप असतं एवढ्या बाजूमध्ये, आणि हे पूर्ण खालपर्यंत आलेत आणि मग ते खूप वेळा दिवसांनी इथं एवढा टचअप केला आणि खालचे वेगळेच दिसतील, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण हेअर कलर करावे लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी मग म्हटलं ठीक आहे. ते फार विचित्र दिसलं असतं, मलाही त्यांचा मुद्दा पटला. त्यानंतर मग मी पूर्ण हेअर कलर करून आले, हेअर स्पा पण केला आणि अशा प्रकारे आता केस झालेत, मस्त सेट वगैरे करून दिले आणि हेअर स्पा वगैरे केल्यामुळे एवढे स्मूथ आणि छान केस लागतात हाताला. कलर थोडासा तुम्हाला ब्लॅक वाटेल, पण ना जे माझे व्हाईट हेअर होते ना ते हाईड करायचे असले तर तुम्हाला थोडासा असा डार्क कलर करावा लागला. जसा जसा हा कलर फेड होत जाईल ना तसं तसं माझा कलर वेगळा दिसून येऊन, ब्राऊन दिसून येईल, पण त्याला 1 ते 2 महिने लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा कलर चांगला 1 वर्षापर्यंत टिकल असं बोलले. बघू आता काय होते काय नाही. करून तर आली आहे. खूप मस्त वाटतं केसांना हात वगैरे फिरवायला, पण ना गरम पण होते, त्याच्यामुळे केस मोकळे सोडायची इच्छा होत नाही. घरी आले त्यानंतर शिवायला क्लासवरनं घेऊन आले. शिवाय गेला शिवांशच्या घरी, मग आम्ही तिथेच खूप वेळ बसलो. 9 वाजता घरी आलो. तिथूनच शिवायनं मस्त जेवण करून आला. साधनानं डाळ पालक बनवली होती, राईस आणि कटलेट्स. तर त्याला ते डाळ पालक एवढं आवडलं, साधना सांगत होती अजून दे म्हणत होता, आणि मला त्या पालकला म्हणायचं की ही मेथी आहे, आणि त्याला काय ग्रीन दिसलं की त्याला वाटलं मेथी नाही सॉरी कोथिंबीर आहे. तर साधना बोलले कोथिंबीर काढायची नाही, ती खायची. तर म्हणे भाजी खूप छान झाली, मला खूप आवडली. तर साधना म्हणे त्याला आवडले. म्हणलं ठीक आहे मी करते उद्या परवा. आणि त्याचं असं आहे, त्याला एखादी जर गोष्ट आवडली ना त्याला खूप आवडते, मग खूप छान जेवण करतो. आणि एखादी गोष्ट नाही आवडली ना अजिबात जेवण करत नाही. तर तेच आज दाल पालक त्याला खूप आवडलं, आणि त्याला एवढ्यात ना अख्खा मसूर खूप आवडतो. सारखं मम्मा अख्खा मसूर कर, अख्खा मसूर कर. खीर आणि अख्खा मसूर खूप आवडतो, आणि शाबू. तर हे 3 पदार्थ आमच्याकडे आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी नक्कीच असतात. 1 वेळा तर कंपल्सरी असतात, 2-3 वेळा तर होतच परत त्याच्यामुळे. आणि चला मस्त हेअर कलर वगैरे करून आले, आणि हा व्हिडिओ इथे एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन.